तर आजच्या खास प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवायला घेतली इन्स्टंट इडली, ती पण तिरंगी रंगाची, कुठलाही रंग किंवा सोडा न घालता. तर हिरवा रंग आणि केशरी रंग कसा आणला हे पुढे जाऊन बघूयात. चला तर तुम्ही पण बघा की ही इडली किती पटकन बनते आणि किती सुंदर दिसते. पहिलं इडलीचं पीठ भिजवलं. त्यासाठी घेतलं 2 बोल तांदूळाचं पीठ आणि 1 बोल रवा. बारीकच रवा घेतला, जाड पण घेऊ शकता. आणि त्याच्यात घातलं 1 बोल आंबट दही. सुरुवातीला 1 बोल पाणी घातलं आणि लागेल तसं अजून पाणी घातलं चवीप्रमाणे मीठ. साधारण 1 बोल अजून पाणी घातलं, म्हणजे एकूण 2 बोल पाणी पीठ भिजवण्यासाठी वापरलंय. हे मिश्रण 4 ते 5 मिनिटं चांगलं व्यवस्थित घोटलं. असं एकसारखं पीठ भिजलं पाहिजे, कुठेही गाठी गुठळ्या नकोत पिठाच्या. हे बघा, पीठ इतपत घट्ट ठेवलं आणि इतर तयारी होईपर्यंत साधारण 20 मिनिटं झाकून ठेवलं. आता अर्धा तास झालाय, पीठ छान मुरलंय. पिठात घालतेय पाऊण टेबल स्पून इनो. इनोवर घातलं थोडंसं पाणी, म्हणजे ते छान मिसळलं जातं. आता 1-2 मिनिटं घोटून घ्यायचं पीठ. 3 रंगासाठी पिठाचे 3 भाग करायचे. पहिल्यांदा सोपा हिरवा रंग करून घेते. आता हिरव्या रंगासाठी घेतले एकदम ताजे हिरवेगार मटार आणि घेतली मुठभर हिरवी ताजी कोथिंबीर आणि मस्त वाटण तयार झालं. पिठात घातलं हे हिरवं वाटण. लाल आणि पिवळा रंग मिसळला की केशरी रंग होतो. त्यामुळे पिठामध्ये घालतीये बिटाचं पाणी आणि ही गेली जराशी हळद. रंग अजून किंचित डार्क व्हायला हवा, पण पीठ पण पातळ व्हायला नको. त्यामुळे बिटाच्या पाण्याच्या ऐवजी घालतीये वाटलेलं बीट. आता पुढची तयारी म्हणजे इडली पात्राला तेल लावायचं आणि आता तिरंगी इडल्या वाफवून घेते. पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं, इडल्या वाफवून घेते. हे बघा, वाफवल्यानंतर अशा टम्म फुगल्यात इडल्या. तर प्रजासत्ताक दिन विशेष रंग किंवा सोडा न घालता झटपट बनणारी इन्स्टंट इडली तुम्ही पण करून बघा. आणि दिलेल्या मापात साधारण 25 इडल्या झाल्या. चटण्यांबरोबर गरम गरम इडल्या मी सर्व करते. तोवर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, तुम्ही कुठल्या देशातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघताय हे कॉमेंट करून जरूर सांगा. हे बघा, तोडल्यानंतर इडली कळतीये की किती सॉफ्ट झालीये. दिसतीये की नाही इडली एकदम मऊ मऊ, सॉफ्ट, स्पॉन्जी, एकदम झकास.